ओके, डे 6 अँड इट इज गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी बिझी डे. आज आहे मृण्मयीचा 5th बर्थडे आणि दिवसाची सुरुवात मी केली आहे छान क्यूटशा मगमध्ये माझं डिटॉक्स वॉटर घेऊन. सो स्वतःला थोडंसं हॅपीली मोटिवेट करायला आणि हे डिटॉक्स ज्यूस प्यायला मी हे डीमार्टमधून हा एक छोटा क्यूट खूपच पिंटरेस्टी कप आहे. एस्थेटिक वगैरे आजकाल जे खूप चालतं. आणि डीमार्ट ना, म्हणजे मी सांगते तुम्हाला, कुठेही तुम्ही क्रॉकरी शॉपमध्ये गेलात काय गेलात, बट डीमार्ट हॅज सम युनिक कप्स कलेक्शन जे मला खूप आवडतं. सो एव्हरी अल्टरनेट व्हिजिट ज्या पण महिन्यात आम्ही जातो एखादा डीमार्टमधून कप येतोच. अँड 5th बड्डे होता, सो तो सुरू झाल्यानंतर आम्ही तिला शाळेत सोडायला गेलो होतो. इट्स अ स्पेशल डे आणि छान एवढा फ्रॉक घातला होता त्यांनी सुंदर. आणि आम्ही जसंच निघालो आणि तिला सोडलं, निघताना आमच्या आहोंचे कॉलच चालू होते. सो ऑफिसला पोचायच्या आधीच ऑफिसचं काम सुरू होऊन जातं गाडीमध्ये. त्यामुळे इट्स ओके. हां, पोहे केलेत आणि आतापासून एक नवीन रूल सुरू केला की कुठल्याही नाश्ता जेव्हा आपण काही बनवतो त्यामध्ये भरपूर व्हेजीज टाकायचे आहेत. गाजर आणि मटर तर मस्टच आहेत, त्याबरोबर बाकीच्या गोष्टी. आणि पुढे दिवस भरपूर बिझी असणार आहे. माझ्या मॅडमची डिमांड होती आज छोले पुरी आणि त्यांच्या आजीकडून कोथिंबीर वडी. तर मृण्मयीची डिमांड होती आजीला स्पेशली, आजी तू कोथिंबीर वडी कर. त्यामुळे ती शाळेतून आल्यानंतर आम्ही पटकन तयारीला घेतलं. दुपारी डेकोरेटर्स बोलवले होते. सो अगदी घरात छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं फक्त तिच्यासाठी. त्यामुळे पण म्हटलं डेकोरेशन तर पाहिजे ना, बलूनशिवाय काय मजा आहे का? आणि हेच आहेत लहानपणीचे क्षण जे लक्षात राहतात. सो तिच्यासाठी ते केले. संध्याकाळी जाऊन मी केक घेऊन आले आणि थोडंफार अजून सामान आणायचं होतं ते घेतलं आहे. कोणीही नव्हतं, जस्ट अस अँड अ स्मॉल सेलिब्रेशन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.